काय याला मी काढला काय होईल? होतंय ना. मग तुम्ही काय म्हणतात होत नाही असं? तीनच मॅग्नेट आहे. दिशा अरे अरे थांबा 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 काय करू नका. काय होतंय हे बघा, हा एक मॅग्नेट आहे, हा दुसरा आहे, त्याच्याजवळ नेला त्याला आकर्षित करतो. हा तिसरा मॅग्नेट आहे, हा त्याच्याजवळ नेला त्याला आकर्षित करतो. काही प्रॉब्लेम आहे आता? काही अडचण नाही. आता मी असा ठेवला आणि असा ठेवला, काही फरक पडेल? पडेल? पडेल का नाही पडणार? अरे सांगा हो की नाही. असा ठेवला तर फरक पडेल, असा ठेवला तर फरक पडेल. हा चुंबक मी काढला आणि उलटा केला, काय व्हायला पाहिजे? बघा बरं का होतंय. आता मी याला काढला उलटा केला, काय होतंय? अट्रॅक्शन. बघा आता मी याला पूर्ण उलटा केला, आता हा काढला उलटा केला, आता मी याला काढला उलटा केला, काय होईल? काय प्रॉब्लेम? हा सब मॅग्नेट तो एक जैसे आहे ना. नाही काय 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 जे काय बोलायचंय ते माझ्याशी बोला, आपसात बोलू नका. सर एका मॅग्नेटच्या एका पोलवरचं चुंबकत्व नष्ट झालेलं असेल तर? अरे मी तुमच्या देखतच करून दाखवलं. जे काय केलं ते तुमच्या देखतच करून. तुम्ही ते सगळं काढताय ना, वरची साईड रिपल वेगळी येते आणि मग गेला तुम्ही ते काढल्यावर परत लावलं ना की मग त्या दोन साईड लाईक. थांबा थांबा, काही गोंधळ करू नका. आता मी तुम्हाला सरळ सगळं सगळं सरळ दाखवतो. हे बघा 4 चुंबक आहेत. मी असा ठेवला, त्याला उलटा केला, आता काय व्हायला पाहिजे तुमच्याकडून? होत आहे. आता मी याला परत काढला, परत ठेवला, आता मी याला उलटा केला, आता मी याला काढला उलटा केला, होत आहे ना. मग काय प्रॉब्लेम काय? मधूनच तो असा वेड्यासारखा वागायला का लागतो? पोल चेंज करतो असे पोल चेंज. हे बघा हा 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 चुंबक आहे, हा मी काढला ठेवला आकर्षण, काढला उलटा केला प्रतिकर्षण. काय अडचण आहे? मग काय होतंय? काय अडचण काय सांगा? काय 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 नाही माझ्याशी बोला, आपसात बोलू नका. हे बघा आता मी हा चुंबक आहे, हा काढला उलटा केला, काय व्हायला पाहिजे? काय होतंय? आता मी काढला उलटा केला, काय होतंय? आता मी उलट केलं, असं केलं, असा काढला उलटा केला, काय होतंय? आता मी काढला उलटा केला, काय होतंय? हा आकर्षण प्रतिकर्षण, आकर्षण काढला उलटा केला, आता काय होईल? ही सगळी हातचालाखी आहे. यू कॅनॉट सेपरेट द पोल्स ऑफ द मॅग्नेट. याच्यातला एक चुंबक असा आहे का तो कोणे एक एक काळी मॅग्नेट होता. चुंबकाचा असा एक गुणधर्म आहे, त्याला म्हणतात क्युरी टेम्परेचर. इफ यू हीट द टेम्परेचर अप टू सर्टन, if you heat temperature up to certain temperature, then it loses its magnetic property. म्हणजे चुंबक को आपने गर्म किया तो एक तापमान पे वो उसका चुंबकीय गुणधर्म भूल जाता है, वो कभी वापस आते नहीं है. चुंबकाचा असा एक गुणधर्म आहे की ज्याला म्हणतात क्युरी टेम्परेचर. त्या तापमानापर्यंत जर त्याला मी तापवलं तर त्याचे चुंबकीय गुणधर्म तो विसरतो. आता हा जो चुंबक आहे ना याच्यातला, हा चुंबक मी एक दिवस घरामध्ये कुणी नसताना गॅसच्या शेगडीवर ठेवला आणि त्याला मस्तपैकी 10 मिनिटं गरम केला. त्याच्यानंतर तो त्याचा चुंबकीय विसरला. पण तो आता इथे होतं काय माहिती आहे का? इथे मी सगळी गंमत करत होतो, ती तुमच्या कोणाच्याच लक्षात येत नव्हती. मी सुरुवातीला काय केलं, मी हे असं ठेवलं. हां असं ठेवल्यानंतर मी त्याला असं काढलं उलटं केलं, काय होईल? रिपल्शन होत आहे. मग मी काय केलं, असं केलं आणि त्याला असं ठेवलं, मग काय व्हायला पाहिजे?
असं उलट करतात. मी त्याला दोनदा म्हणजे मी काय करतो, असं पकडतो त्याला, असं पकडतो आणि वरती नेऊन उलटा करतो. म्हणजे मी त्याला खरं तर दोनदा म्हणजे त्याचं मूळ स्थितीत येत होतो. त्याच्यामुळे हां हे असं झालं. त्याच्यानंतर मी काय केलं, याला उलटा केला, नंतर हा आहे तो हा मी उलटा केला. काय व्हायला पाहिजे, काय होत आहे, कारण हा चुंबक नाहीच आहे. त्याच्यामुळे आपला असा एक ग्रह होतो की नाही. मग मी नंतर नाही मी मध्ये मध्ये भरपूर कलाबद्धी केल्या. नंतर मी काय केलं, याला परत उलटा केला आणि परत हा एक काढला आणि मग याला मी परत असा केला असा केला. मग मी काय केलं, असं त्याला ठेवलं. आता काय होतंय, मग आता याला काढल्यानंतर काय व्हायला पाहिजे, होतंय. मग हा जर चुंबक नाहीये, हा चुंबक नाहीये ना आता, मग हा जर इथे ठेवला तर इथे तो अट्रॅक्ट करतोय आणि याला उलट केल्यानंतर मात्र तो रिपेल करतोय. असं का होतं, बरोबर. 200 वजन असेल असं किती जणांना वाटतं, हां अशा स्थितीत बरं का, अशा स्थितीत 200 आहे असं किती जणांना वाटतं. 1 2 3 4 5 6 7 8. बाकीच्यांचं काय, बाकीच्यांचं काय, या 2 पेक्षा काही वेगळं उत्तर असू शकतं का, हा काय उत्तर असेल सांगा. 175. कोण म्हणताय, बर नो यू हॅव टू जस्टिफाय युअर आन्सर. त्याचं काहीतरी कारण सांगितलं पाहिजे. नुसतं मला वाटलं असं असं नाही चालणार. रामानुजमला ते स्वप्नात दिसायचं गणित, तसं काय होतंय का, हां त्याचं कारण सांगता आलं पाहिजे, शास्त्रीय कारण. साधी गोष्ट आहे. हा जो चुंबक आहे, हा जर मी इथे आहे, इथे जर मी खाली सोडला तर तो कुठे जाणार, जमिनीवर जाणार. मग इथे जर मी त्याला खाली सोडला तर तो कुठे जाणार, मग थांबा जर याला मी जर असा खाली ढकलला तर तो काय होतोय, वरती ढकलला जातो. हां म्हणजे सम फोर्स इज पुलिंग इट अप. हां म्हणजे त्याला असं पुशिंग इट अप. जर मी याला असं वरती ठेवलं तर सम फोर्स इज पुलिंग इट डाऊन. म्हणजे असा कुठला तरी एक बल आहे की त्याला ते खाली खेचतंय आणि इथं दुसरं बल आहे ते त्याला वरती ढकलतंय. ही स्थिती अशी आहे की दोन्हीही बल सारखी आहेत परंतु दिशा, परिणामी बल 0 आहे. इफेक्टिव्ह फोर्स इज 0. सो इट इज स्टेशनरी. इट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ. ऑल्सो इट इज न्यूटन्स थर्ड लॉ. बरोबर. आता मला सांगा, तराजू काट्यामध्ये वजन काय दिसेल. दिस इज नॉट टचिंग फिजिकली, इट इज नॉट टचिंग टू इच अदर. परस्परांना ते स्पर्श करत नाहीये. हा काय काय 200 ग्रॅम. हा प्रयोग आम्ही अंध विद्यार्थ्यांबरोबर केला होता. त्यांच्यासाठी तराजू काटा पण नाही. असंच आम्ही याला एक हँडल बनवलं होतं आणि त्या हँडलला असं त्यांच्या हातात दिलं आणि हा काढून घेतला आणि नंतर लावला आणि त्याने हात लावून स्पर्शाने जाणलं की आता हा चुंबक आहे आणि नाही. पण दोन्ही त्यावेळी त्याने उत्तर दिलं की आता वजन किती आहे ते सांगितलं नाही त्याने. म्हणजे पूर्वी जेवढं होतं आता तेवढंच आहे. आपल्याला आपली नजर धोका देते. हां आपल्याला काय वाटतं, अरे हा तर हवेत तरंगतोय, याचं वजन कसं काय मिळेल. पण तुम्ही ज्यावेळेस विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून त्याचा विश्लेषण कराल, त्याचा अभ्यास कराल, त्याच्याबद्दलचं जे काही सगळं आहे त्याचं गृहीतक मांडाल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हा ज्या अर्थी वरती तरंगतोय म्हणजे तरंगण्यासाठी त्याला कुठला तरी बल वरती ढकलतोय ना. ज्यावेळेस तो स्थिर आहे ते वरती ढकलणारं बल जे आहे तेवढंच त्याने त्याला खाली पण ढकलतंय. म्हणजे खाली पण ढकलतंय, जरी ते भौतिकदृष्ट्या परस्परांना स्पर्श करत नसले तरी पण ते जे खाली म्हणजे दाबणारं जे बल आहे त्याची कुठेतरी मोजमाप होणारच ना. ते मोजमाप होतं आणि ते तराजू काठ्यामध्ये आपल्याला दाखवतं की हे 200 ग्रॅम आहे. म्हणजे चुंबकाचा गुणधर्म काय आहे, आकर्षण प्रतिकर्षण दिशादर्शन. या म्हणजे आकर्षण प्रतिकर्षण आणि दिशादर्शन या 3 गुणधर्माच्या पलीकडे आम्ही जातच नाही. पण गुणधर्म तेच आहेत, परंतु ते विद्यार्थ्यांना अधिक रंजकतेने सांगून त्याच्यात परत तो जो क्युरी टेम्परेचरचा जी संकल्पना आहे ती पण आपण अंतर्भाव करू शकतो. पण
आपल्याला ते म्हणजे प्रयोग जरी तोच असला तरी तो सादर कसा केला जातो आणि मग मुलांना आता ते मुलं आयुष्यात कधी विसरणार नाही. कारण का तर ते आकर्षण प्रतिकर्षण तर आहेच, दिशादर्शन पण आहे, पण देर इज नो मोनोपोल एक्झिस्ट, म्हणजे एक फक्त ध्रुव आहे असा चुंबक जगाच्या पाठीवर कुठेच नाहीये. हे जे काही मी दाखवत होतो हा क्युरी टेम्परेचर पर्यंत तापमान गेल्यामुळे त्याचा तो चुंबकत्व विसरलेला आहे. बघा मी एकाच याच्यात काय काय दाखवलं तुम्हाला, आकर्षण प्रतिकर्षण दाखवलं, परत क्युरी टेम्परेचर पण दाखवलं, त्याच्यानंतर हा जो आहे याच्यात कुठल्या प्रकारचं, आता हा जर चुंबक नाहीये तर इथे हा प्रतिकर्षण दाखवतोय, म्हणजे याच्यात चुंबकत्व सी द कन्फर्मेटरी टेस्ट फॉर मॅग्नेटिझम इज नॉट अट्रॅक्शन, इट इज रिपल्शन. म्हणजे एखादा वस्तू चुंबक आहे हे जर तुम्हाला खात्रीने सांगायचं असेल तर दुसरा चुंबक त्याच्याजवळ न्यायचा आणि जो त्यावेळेस प्रतिकर्षण करेल त्यावेळेस तो चुंबक आहे सांगू शकतो. त्याने जर आकर्षण केलं तर तो चुंबकीय पदार्थ असू शकतो, म्हणजे तो लोखंड असू शकतो, तो कोबाल्ट असू शकतो, आणखीन निकेल असू शकतो, किंवा दुसरा चुंबक असू शकतो. पण दुसरा चुंबक केव्हा असेल, ज्यावेळेस तो प्रतिकर्षण करेल त्यावेळेस. आकर्षण ही चुंबकाची खरी कसोटी नाही.